बॅलेट पेपरवरची निवडणूक घेण्यात नाकारलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही, जेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता। हा दुटप्पी भूमिका आहे। आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्र पक्ष असलेले ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे। जेव्हा तुम्ही 100च्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला, तेव्हा MVA आपलं EVM चांगलं होतं, तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही। मग त्यांनी म्हटलेलं आहे की EVM वर आरोप करण्याचं सोडा, नाहीतर निवडणुका लढवू नका, हे त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलेलं आहे। त्यामुळे मी EVMच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे, हा जनाधार आहे आणि लँडस्लाइड विक्ट्री आहे। ही लोकांनी, आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या शेतकरी, लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका, अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील। काल निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे बसवावेत, निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। त्या मागणीकडे कसं? खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे। खरं म्हणजे ही पदं जी आहेत, ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत, या सर्व ज्या आहे, आपण त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला, कोर्ट आहेत, शासकीय यंत्रणा आहे, सगळं जे काही घटनात्मक पद आहेत आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता, हे घटनाबाह्य आहे। हा बाबासाहेबांचा आणि घटनेचा अपमान। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली, शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना, कसं बघता? निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून टोकाची टीका केली, प्रचंड टीका केली गेली। आता हिंदुत्वाकडे देखील गेली। आता बघा, हे काल चांगली गोष्ट आहे। मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना विरोधी पक्षही भेटतो, विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात। परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे, म्हणजे सरकार आलं आमचं की तुम्हाला जेलमध्ये टाकू, आणि ते यापूर्वी देखील 2019-20-21च्या दरम्यान देखील जे काही देवेंद्रजी असतील, मी असेल, आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जगजाहीर आहे। परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू। आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये आणि ते एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे। आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाहीये, मुख्यमंत्री आहेत, पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे। काही मन की बात झाली असं म्हणतात, काही मन की बात ही गोष्ट खरं म्हणजे हे EVMच्या विरोधामध्ये जे आरोप करतायत विरोधी पक्ष, त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे, सभागृहामध्ये आपली मतं मांडली। लाडक्या बहिणींना आपण पाहिलं होतं नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार, ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे।
असं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये एकदम जमा होणार आहे अशी सुद्धा